माननीय शालिनीताई कंदाले यांचे स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये। आणि नागपूरमध्ये बेसा पिपळा इथे वर्धापन दिन सोहळा आहे, तो म्हणजे नगर परिषदचा, आणि तो पहिला वर्धापन दिन सोहळा इतका जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे। आणि त्याची नगरसेवक जे आहे आपल्यासोबत सोनटक्के साहेब आहेत। तर सोनटक्के साहेब, सर्वप्रथम अभिनंदन, धन्यवाद। आपण नगरसेवक आहात, या नगराचे सेवा म्हणजे तुमच्या हातात आहेत, पहिले नागरिक आहात। बरोबर। तर काय सांगाल, आता वर्धापन दिन सोहळा आहे बघा, 1 वर्षाच्या कालावधी अगोदर आमचं ही ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीणचं स्वरूप होतं, पण 1 वर्षानंतर आम्हाला ते नगरपंचायत म्हणजे ग्रामपंचायत रूपात नगरपंचायतमध्ये झालं। म्हणजे हा भाग ग्रामीणमधून शहरीकरणाकडे वळला। कसं असते की ग्रामपंचायत असल्याने तेवढं विकास कामं होत नाही, आणि या विकासाला जर स्वरूप द्यायचं असेल तर याला आपलं शहरीकरणाचं रूप द्यावं लागते। ज्या दिवसापासनं इथे नगरपंचायत झाली आहे त्या दिवसापासनं प्रशासक भारतजी नंदनवार, तसेच आमचे सहकारी आणि या क्षेत्राचे आमदार टेकचंदजी सावरकर यांच्या माध्यमातून जो निधी येतो त्या निधीच्या माध्यमातून हे कामं होत असतात। आणि ज्या काही नागरिकाच्या समस्या असेल, म्हणजे नागरिकाच्या समस्या रोड, रस्ते, वीज आणि गटर, ह्या गरजा म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। आणि या गरजा आता कुठेतरी मला वाटतं की पण नागरिकाच्या समाधानाकारक, म्हणजे समाधान नाही म्हणता येणार, कारण हे समाधान तर माणसाचं आजीवन होणार नाही। कारण कुठल्याही कामाचं म्हणजे याला निरोप किंवा कुठला समारोप आपण याला देऊ शकत नाही, कारण नागरिक आणि नागरीकरण ह्या दोन त्याच्यामध्ये व्याख्येची तुलना आहे। आजचा मोठा दिमागदार सोहळा साजरा करण्यात येतो आहे, पण वरुण राजा आज प्रसन्न झालेले आहेत पहिल्याच दिवशी। आणि आज केतकी माटेगावकर आणि अनिरुद्ध जोशी यांचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे गायनाचा। तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? बघा, निसर्ग हा पुण्याचा ह्याच्यात नसतो, कारण निसर्ग कधी कुठे काही याचं काही जाण नसते। पण आज या 1 वर्षीय कार्यक्रमा म्हणजे प्रथम वर्ष आहे नगरपंचायत, आणि या सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे केतकी माटेगावकर यांच्या संगीताचा कार्यक्रम आहे। आणि आता बघू की बा जर पाऊस काय उघडला आणि वरुण राजाने जर आपल्याला काही साथ दिली तर या कार्यक्रमाचं स्वरूप आपण सुरुवात करू नक्कीच। आणि हा पहिला वर्धापन दिन सोहळा आहे, मी म्हणेल हा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी होत राहो, आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। धन्यवाद।